प्रिय भक्तांनो, प्रभू श्री गणेशांनी या सृष्टीवरून असुरांचा उद्धार करण्याहेतू अनेको अवतार घेतले होते। सृष्टीवरून असुरांचे अत्याचारी शासन संपवण्यासाठी व आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी प्रभू श्री गणेशांनी हे अवतार धारण केले होते। आज आम्ही तुम्हाला अशीच एक कथा सांगणार आहे, ज्यानुसार प्रभू श्री गणेशांनी या सृष्टीच्या रक्षणासाठी आपला 8वा अवतार धूम्रवर्ण अवतार धारण केला। परंतु असे काय कारण होते की प्रभू गणेशांना हा अवतार घ्यावा लागला? चला पाहूया ही कथा। पितामह ब्रह्मदेवांनी सूर्यदेवांना सर्व देवतांचे कार्याधिपती म्हणून घोषित केले, तेव्हा सूर्यदेवांना या गोष्टीचा खूप अहंकार झाला। अहंकारपूर्वक सिंहासनावर बसलेल्या सूर्यदेवांना शिंक आली आणि त्यांनी शिंकताच त्यातून एका असुरी बालकाची उत्पत्ती झाली। सूर्यदेवांच्या अहंकारातून उत्पन्न झालेल्या त्या बालकाचे नामकरण अहंतासूर असे केले गेले। अहंतासुराने दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे आपली शिक्षा घेण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याकडून प्रभू श्री गणेशांचा वक्रतुंडाय नमः ह्या मंत्राची दीक्षा प्राप्त केली। शुक्राचार्यांची ही दीक्षा मिळाल्यानंतर अहंतासूर प्रभू श्री गणेशांच्या कठोर तपश्चर्येत लीन झाला। त्याने सहस्त्र वर्ष प्रभू श्री गणेशांची तपश्चर्या केली। त्याची ही कठोर तपश्चर्या पाहून श्री गणेश त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला आपले दर्शन प्रदान केले। ते बोलले, मी तुझ्या या तपश्चर्येवर प्रसन्न झालो आहे अहंतासूर, बोल तुला काय वरदान हवे? त्यावर अहंतासुराने श्री गणेशांकडे अमरत्वाचे वरदान मागितले। श्री गणेश बोलले, अमरत्वाचे वरदान केवळ देवतांना प्राप्त आहे, मी तुला ते वरदान नाही देऊ शकत, तू दुसरे कोणतेही वरदान माग। त्यावर अहंतासूर बोलला, हे प्रभू, मग तुम्ही मला असे वरदान द्या की मी समस्त ब्रह्मांडावर राज करू शकलो पाहिजे, कोणत्याही युद्धात येणाऱ्या विघ्नांपासून मी लांब राहिलो पाहिजे। त्यावर प्रभू श्री गणेशांनी तथास्तु म्हणत त्याला त्याचे इच्छित वरदान दिले आणि तिथून अंतर्धान पावले। श्री गणेशांकडून मिळालेल्या या वरदानामुळे दैत्यगुरु शुक्राचार्यांनी त्याला दैत्य सेनेचे स्वामित्व बहाल केले। अहंतासूर सुखपूर्वक विषयप्रिय नगरीत वास्तव करू लागला। तो अत्याधिक शक्तिशाली झाला होता। दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या आदेशानुसार त्याने समस्त पृथ्वी लोकावर अधिपत्य स्थापित करण्यासाठी प्रस्थान केले। श्री गणेशांच्या वरदानरूपी मिळालेल्या शक्तीमुळे अहंतासूर अहंकारात चूर झाला होता। त्याने आपल्या शक्तीच्या बळावर पृथ्वी लोकावर आतंक पसरवले। त्याने अनेको राज्यांवर आक्रमण करून ती राज्ये जिंकून घेतली। त्याने पृथ्वी तलावर खूप मोठा रक्तपात करून आपले वर्चस्व निर्माण केले। पृथ्वी लोकावर आपले अधिपत्य स्थापित केल्यामुळे त्याचा लोभ वाढला आणि त्याने इंद्रलोक आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयोजन केले। त्याने इंद्रदेवांचे सिंहासन मिळवण्यासाठी स्वर्गलोकावर आक्रमण केले। प्रभू श्री गणेशांनी दिलेल्या वरदानामुळे इंद्रदेव अहंतासुरा सोबतच्या युद्धात परास्त झाले आणि अहंतासुराने स्वर्गलोकावर आपले अधिपत्य स्थापन केले। इंद्रदेवांसहित सर्व देवता मदत मागण्याहेतू श्री गणेशांजवळ उपस्थित झाले। त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत प्रभू श्री गणेशांजवळ मांडला। आपण दिलेल्या वरदानाचा अहंतासुराने दुरुपयोग केल्यामुळे क्रोधित झालेल्या श्री गणेशांनी आपला धूम्रवर्ण अवतार धारण केला आणि त्याच्या समोर युद्धासाठी उभे ठाकले। अहंतासुराची भव्य असुर सेना धूम्रवर्ण गणेशांसोबत युद्ध करण्यासाठी पुढे आली, तेव्हा श्री गणेशांनी आपल्या दिव्य पाशात त्यांना जखडले व यम लोकांकडे त्यांचे प्रस्थान घडवले। अहंतासूर हे सर्व दृश्य पाहून अचंबित झाला। श्री गणेशांचे ते विराट रूप पाहून तो अत्यंत भयभीत झाला व मदत मागण्याहेतू शुक्राचार्यांकडे धाव घेतली। शुक्राचार्यांनी त्याला उपदेश केला, तू आत्ताच प्रभू श्री गणेशांना शरण जा। त्यांनी दिलेल्या वरदानाच्या बळावर तू एवढा अहंकार दाखवत होतास, पण लक्षात घे, ते जर तुला शक्ती प्रदान करू शकतात तर तुझ्या त्या शक्ती निरर्थक करून तुझा अंतही करू शकतात। जा आणि त्यांची क्षमा याचना कर। प्रभू श्री गणेशांच्या धूम्रवर्ण अवताराच्या प्रभावाने अहंतासूर अत्यंत भयभीत झाला होता। तो श्री गणेशांजवळ गेला आणि आपल्या प्राणाची भिक्षा मागत आपल्या कुकर्माची क्षमा याचना करू लागला। प्रभू श्री गणेशांनी त्याचे हृदय परिवर्तन पाहून शांत झाले व त्याला क्षमा केली। पश्चात
अहंतासूर आपले सर्व कुकर्म व अनुचित कार्यांचा त्याग करून सदा प्रभू श्री गणेशांचा दास बनून त्यांची सेवा करण्याहेतू त्यांच्या चरणाजवळ राहू लागला। अशा प्रकारे प्रभू श्री गणेशांनी आपला धूम्रवर्ण अवतार धारण करून विक्राळ अहंतसुराचे डोळे उघडले। आशा करते तुम्हाला ही कथा आवडली असेल। कमेंट मध्ये जय श्री गणेशा लिहून तुमच्या प्रियजनांपर्यंत ही कथा नक्की पाठवा। भेटू पुढील प्रस्तुतीमध्ये। धन्यवाद।